मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही? मुंबई हायकोर्टाने सरकारी वकिलांना जाब विचारला। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणात कुणालाही वाचवायचं नाही, सरकार मुंबई उच्च न्यायालयात सबमिशन करेल, मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। पुणे जमीन व्यवहाराशी माझा काही संबंध नाही, मी 2004 साली उपमहापौर होतो आणि हा व्यवहार 2018 मधला। निलेश मगर यांनी दमन यांचे आरोप फेटाळले। शरद पवारांच्या घरी स्नेहभोजनासाठी अजितदादा प्रफुल्ल पटेल जाणार। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आज स्नेहभोजन कार्यक्रम। पवारांचं प्रफुल्ल पटेल यांना निमंत्रण, सूत्रांची माहिती। पंडित नेहरूंना पंतप्रधान बनवलं ही काँग्रेसची पहिली वोटचोरी। सोनिया गांधी भारताच्या नागरिक बनण्याआधी मतदार होत्या, अमित शहांचा हल्लाबोल। वोटचोरीच्या मुद्द्यावरून अमित शहा आणि राहुल गांधींमध्ये खडाजंगी। राहुल गांधींकडून अमित शहांना एसआयआर अहवालावर पत्रकार परिषद घेण्याचं आव्हान। आक्रमक विरोधकांचा लोकसभेतून सभात्याग। लाडक्या बहिणींनी विरोधकांचा टांगापलटी केला। योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। विधानसभेत जयंत पाटील आणि शंभूराज देसाईंची जुगलबंदी। 1 नंबरचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला, हा महाराष्ट्राचा तोटा। जयंत पाटलांचा फडणवीसांसह शिंदे नाटोला, तर आम्ही 1 नंबर 2 नंबर अदलाबदली करत असतो, देसाईंचं उत्तर। सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी। नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध। शहाजी बापूंच्या पुढाकारानंतर शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। ई-चलन फाडणाऱ्या वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरा लावला जाणार। बॉडी कॅमेरामुळे चलन कट करताना होणाऱ्या भांडणांना चाप बसणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा।